नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर बघा, हे आमच्या शेतात आम्ही कांदे कट करत आहे। तर बघा, ती एवढ्या उन्हातानात कांदे कट करत आहे आणि कांदे कट करूनही बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे। आणि हे बघा, आता तर त्या मावशी काय म्हणतायत बघू आपण, हे कामगार काय काय म्हणतायत, त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत आज। मावशी बोला, आता तुमचं काय म्हणणं आहे? काय आता आम्ही कांदे करतोय, माल करतोय, बाजार नाही, काय नाही, माल चांगला आला तर एखादा असं का बाजार हाट नाही दिल्यावर आम्ही वखारी करतोय मोठ्या मोठ्या, त्याला खर्च लागतोय भरपूर। काय करायचं, आत्महत्या करायची पाळी झाली पार आमची। तुमचं म्हणणं असं आहे की आम्ही एवढं कांद्याचं रोप आणतोय, खतं टाकतोय, त्याचे पण पैसे निघत नाही। कांद्याला 5 रुपये आणि 7 रुपये भाव आहे, तर ह्याला जास्त भाव भेटला पाहिजे असं म्हणणं आहे ह्या मावशीचं। बरोबर ना मावशी? हा, असं म्हणणं आहे। आमचं खर्च पोटा पाण्याचं तरी भागलं पाहिजे का नाही? बरोबर आहे, रोज तरी निघला पाहिजे हा. माणसांचा, असं म्हणणं आहे ह्या मावशीचं। चला आपण ह्या मावशीकडे जाऊया, ह्यांचं काय म्हणणं आहे। तुमचं काय म्हणणं आहे की कांद्याला बाजारभाव मिळतो का दरवेळेस? दरवेळेसच नाही मिळत, दरवेळेस नुसतं कष्ट करून करून ही झाले, मरायला लागले मग माणसं, काय मरायला असं तुमचं म्हणणं आहे की हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे पोहोचला आणि पाहिजे. कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे। सगळ्या शेतकऱ्याला मनाला समाधान लागण असं द्यावा ना बाजार, हा बरोबर आहे। कष्टाला फळ टाकू ना. जाऊ दे ही पार असं म्हणणं आहे। मुरमुर कट जाऊ दे। हे नाना काय म्हणतायत बघू आपण, काय म्हणणं आहे नाना तुमचं? आता काय, आता एवढं उन्हातानाचं काम करायची राव आम्ही, तर नाही बाजार ना बुजार, मजूर लावलं तर त्यांना द्यायला पैसे नाही आमच्याकडं। आता आमचं कांदा एक तर वातावरणाने असं पोचलंय, आता इतकं जर पाऊस येतोय. पोचल्यानंतर काय करा, आता पावसाचं वातावरण झालं, कागद आणाय पैसा नाही राव आम्हाला, हा, रोजांच्या काय करावं? माणसांना द्यायला पैसे नाही असं पैसे म्हणणं नाही। आहे या ते. टोप्या बघा फाटल्यात तरी त्या नवीन आणाय पैसा नाही, करावं काय आम्ही? हे सरकारला अजून जागे आहे ना म्हणले हो। आता काय करावं, आता आम्हाला गडे माणसाने कुठे अशी काटायची कामं केल्यात का, पण विलाज नाही त्याला, मजुरी द्यावा कोणाला। आम्ही उन्हातानाचं गडी माणसं हे काय बसतो का? त्यांचं म्हणणं आहे की रोजारोजी करणारे माणसं आमच्यापेक्षा चांगले आहेत शेतकऱ्यांपेक्षा, पण आम्हाला त्याच्यात काही परवडत नाही, तरी पण शेती करावं लागते, विलाज नाही त्याला, आता काय इलाज नाही, करता? असं त्यांचं म्हणणं आहे। मग काय करता तुम्ही, देता का थोडंफार अनुदान आम्हाला? अनुदान द्यावा थोडंफार। बरोबर आहे। तर चला आपण दुसऱ्यांकडे बघूया, दुसरे काय म्हणतायत। बघा, एवढा मोठा कांदा आहे, तर ह्याला 5 रुपये 7 रुपये असं म्हणतात बाजारभाव, असं ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कांद्याला बाजारभाव मिळाला पाहिजे, हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे असं ह्यांचं म्हणणं आहे। बघा, पावसाचं वातावरण झालेलं आहे, तरी पण लोक कांदा कट करतायत। एवढं कष्ट करूनही त्यांना 2 रुपये हातात राहत नाही। तुमचं म्हणणं काय आहे की कांद्याला कसा बाजारभाव भेटला पाहिजे? काय आता बाजार 1 एकर कांदा केलाय, हम्म, कांद्याला 65 ते 70 हजार रुपये खर्च झालाय। हम्म, ह्या बाजार भावाने 5 ते 6 रुपयाने कांद्याची होती 25 ते 30 हजार रुपये, हम्म, म्हणजे आता हे पदर पैसे कांद्यात टाकायची वेळ आलेली आहे। त्याच्यावरून सरकारला हात जोडून विनंती की आम्हाला बाजारभाव चांगला द्यावा, म्हणजे आम्ही आत्महत्या करणार नाही, नीटनेटकं जगू, एवढीच आम्हाला तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सरकारने बाजारभाव चांगला द्यावा। बरोबर आहे। त्यांचं म्हणणं आहे की एवढं आम्ही शेतीत उत्पन्न गुंतवत आहे, तरी आम्हाला त्याचं पैसे पण माघारी भेटत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। तर बघा, एवढा मोठा आभाळ आलेला आहे आणि हे शेतकऱ्यांची एवढे पैसे मातीत मिळवलेले आहेत, कांद्याला बाजारभाव नाही आहे। त्यांना असं वाटतंय की एवढं सगळं होऊनही आपल्याला 2 रुपये हातात मिळाले पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे। तर चला, या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतलेली आहे। एवढं काबाड कष्ट करूनही त्यांना काहीही हातात राहत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि बघा, ह्या भागात बिबटे वावरतात, अचानक येणारा पाऊस, रात्रीचे 10 वाजता म्हटलं तरी कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्याला अंधारात जावं लागतं। जीवाची न पर्वा करता शेतकरी रात्रंदिवस कष्ट करत असतो, फक्त 2 रुपये हातात राहण्यासाठी, तरीही त्यांना काहीही परवडत नाही। त्यांचं म्हणणं एवढंच आहे की कांद्याला चांगला बाजारभाव मिळावा आणि शेतकऱ्याला सोन्यासारखे दिवस यावे, हेच त्यांचं म्हणणं आहे। हा कांदा अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो।
आपण एवढीच प्रार्थना करूया स्वामींचरणी की शेतकऱ्याला सोन्यासारखे दिवस यावे आणि शेतकरी जगला तर आपण जगणार आहोत, शेतकरी पिकला तर आपण खाणार आहोत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा.